बालचमूंपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी शिस्तप्रिय पद्धतीने रांगेत उभं राहून पालखीचे दर्शन घेतले. पालखीच्या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते. दिंड्या पताका खांद्यावर घेऊन पंढरपुराकडे निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यात पुणेकर अक्षरशः दंग झाले होते. मंडळांच्या वतीने आणि सामाजिक संस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी अन्नदानाचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी आरोग्य तपासणी केंद्रे उभारण्यात आली होती. त्याचप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांना मोफत चष्मा वाटपही करण्यात आले. शहरात पालखीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. पालखीच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिनांक 15 जून रोजी सकाळी 6च्या सुमारास सासवड येथे प्रस्थान होणार आहे, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी 7 वाजता हडपसर येथे प्रस्थान होणार आहे. देहूचे जे पालखीबरोबर येणारे वारकरी आहेत त्यांची राहण्याची सोय आणि जेवणाची काल रात्री, आज सकाळी आणि रात्री पुन्हा उद्या सकाळी 6ला जाणार. ह्याच्याबरोबर सगळे पोलीस डिपार्टमेंट, होमगार्ड्स आणि कॉर्पोरेशनचे सेवक या सगळ्यांसाठी आम्ही सोय केली. मी आता जवळजवळ 30-40 वर्षे आधी माझे आजोबा होते, मग चुलते होते, चुलत्यांच्या नंतर तर सध्या मी विश्वस्त. वातावरण चांगलं आहे, पण मला वाटतं माझं जे प्रामाणिक मत आहे की देवाचं दर्शन घ्यावं आणि पुढं येऊ नये आणि शक्यतो डिसिप्लिन पाळावी. मृण्मयी प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पुस्तकाचे संकलन आणि संपादन डॉक्टर वीणा देव यांनी केले आहे. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अरुण टिळेकर उपस्थित होते. गोनी दांडेकर यांचे साहित्य मी वाचले आहे, त्यांना भेटायचा योग मात्र आला नाही. या अशा लोकांना मी बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्फतच एक प्रकारे भेटलो आहे. त्यांचा अफाट व्यासंग आणि गड किल्ल्यांवरचे प्रेम पाहिले तर नॅशनल जिओग्राफिकवर दाखवतात त्यापेक्षा त्यांचे ज्ञान काही कमी नाही, असे उद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले. पुढे ते म्हणाले, मला जेव्हा या पुस्तक प्रकाशनाचे आमंत्रण आले तेव्हा रॉंग नंबर लागला असेच वाटले, कारण मी चित्रकार आहे. छायाचित्र काढणाऱ्या व्यक्ती दुसऱ्या आहेत. मागे एकदा किशोरी आमोणकरांनी मला त्यांच्या गाण्यावरच्या पुस्तक प्रकाशनासाठी बोलवले, तेव्हाही मी हेच म्हणले की तुमची घराणी वेगळी, आमची वेगळी. तुमच्याकडे कुणीही येऊन गाऊ शकते, आम्हाला मात्र आमच्याच घराण्याचा माणूस लागतो. अध्यक्षस्थानावरून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, सजीव गोष्टींचे चित्रण हेही महत्वाचे आहे, पण ज्या गोष्टी स्थिर आहेत त्यांना बोलायला लावणे हे मोठ्या कलाकारांचे लक्षण आहे. या पुस्तकातील छायाचित्रे जिवंत वाटावीत यासाठी गोनीदांनी घेतलेले श्रम मी जवळून पाहिले आहेत. किल्ल्यांना जपा सांगायची वेळ आता आली आहे. यावेळी अरुण टिकेकर यांनीही भाषण केले. विश्वासच बसेना, किशोरदेव मला फोन करतात, मला बोलले राजभाई आहेत का? मी म्हटलं पाहता बहुधा माझी पार्श्वभूमी पाहता मला भाई म्हणत असावेत. मला समजलं, म्हटलं राजभाई काय? बरं हल्ली काय होतं, मुंबई पुण्यामध्ये भाई म्हटलं की साधारणपणे गुन्हेगारी नजरेनेच पाहतात, पुण्यात जास्ती. श्रीनिवास मला तिथे आलेली सुद्धा म्हणवले, या बसा. मला असं वाटतं भाटे त्याला गाणं गात होते. मी बसलो शांतपणे. आता बरं, मी पहिल्यांदा गेलो. मी सहसा अशा ठिकाणी जायचं टाळतो, कारण माहीत नसतं आपल्याला स्वागत करणारे, शिव्या पडणारे, काहीच कल्पना नसते. आणि मी तिथे गेलो, मला त्याला संधी मिळाली नाही, मी भेटू शकलो नाही. अशा अनेक लोक आहेत की ज्यांना मी ज्यांच्याबद्दल ऐकलंय, वाचलंय, परंतु मी कधी भेटू शकलो नाही. अशा अनेक व्यक्तींना मी स्वतः बाबासाहेबांच्या रूपातच नेहमी पाहत आलो आणि त्यांच्याकडनं सुद्धा गोष्टी ऐकत आलो. तिथूनच या सगळ्या गोष्टी मला समजल्या, मिळाल्या, कळल्या. आज गोनीदांच्या छायाचित्राचं पुस्तक प्रकाशित झालं. मला कल्पना वीणा त्यांनी काय मेहनत घेतली असेल, कारण मी एक पुस्तक प्रकाशन केलं होतं बाळासाहेबांचं. त्यामुळे त्या फोटो मिळवण्यासाठी काय धडपड करायला लागते आणि त्याच्यासाठी काय काय गोष्टी करायला लागतात, त्या वेदना काय असतात, त्याचा त्रास काय असतो हे मी जाणून आहे. परंतु अशा प्रकारचा ठेवा हा लोकांसमोर येणं
मी त्यांची छायाचित्र पाहत असताना मी एक स्वतः चित्रकार असल्यामुळे मला नक्की ते समजू शकतं की त्याचं कॉम्पोजिशन काय आहे त्या अख्ख्या छायाचित्राचं. त्यांनी मगाशी सांगितलं की त्याच्यामध्ये अनेकदा झाड येतं. ते नुसतं झाड येतं नाही, तो त्या चित्राचा बॅलन्स आहे. अनेकदा मी असे बघितले की अख्ख्या झाडाच्या बाजूनी त्याच्यामधनं एखाद्या किल्ल्याचं छायाचित्र काढलेलं आहे. ती नुसती ती झाडं नाही आहे, ती मला असं वाटतं त्या छायाचित्राची बॉर्डर आहे. अशा वेगवेगळ्या अंगांनी ते छायाचित्र त्यांनी काढलेली आहे. आणि त्या काळामध्ये मला, कारण मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असताना मी फोटोग्राफी थोडीशी शिकलो, त्याच्यामुळे मला माहिती आहे डेव्हलपिंग काय असतं ते. आणि डेव्हलप करताना बाहेर उभा असलेला माणूस, आपला रोल दिल्यानंतर बाहेर उभा असणारा माणूस, त्याच्यामध्ये आणि मॅटर्निटी होमच्या बाहेर बाप जसा उभा असतो त्याच्यामध्ये फारसा फरक नसतो की आता नक्की येणारे काय बाहेर माहीत नाही. ग्रीन थंब या संस्थेच्या वतीने खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाळ काढून वृक्ष लागवड करण्याच्या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या उपस्थित होत्या. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, रवींद्र माळवतकर, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, ग्रीन थंबचे संस्थापक कर्नल सुरेश पाटील, संभाजी पाटील, पुष्पा गाडे, शिवाजी हुलवळे आदी उपस्थित होते. वैशाली बनकर म्हणाल्या, झाडांचे प्रमाण कमी होऊ लागल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचा धोका वाढला आहे. शासनाच्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेत सामाजिक संस्था, संघटनांचा सहभाग वाढला पाहिजे असेही त्यांनी आवाहन केले. पुणे शहरातील प्रत्येक नागरिकाने वेळात वेळ काढून खडकवासला या ठिकाणी येऊन स्वतःचे एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन ग्रीन थंबचे संस्थापक कर्नल सुरेश पाटील यांनी केले. खडकवासला धरणातील 22 किलोमीटर परिसरातील गाळ काढण्यात येणार असून तो शेतकऱ्यांना मोफत दिला जाणार आहे. धरणातील गाळ काढल्याने धरणात जादा पाणी साठा होण्यास मदत होईल अशी आशा ग्रीन थंब या संस्थेने यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बाठे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11:30 वाजता भोर वेल्हे तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते खेड शिवापूर टोल नाक्यावर जमले. त्यांनी राज ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देत टोल वसुली बंद पाडली. हे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन बाटे यांनी केले. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार येथील टोल नाका इतरत्र हलवावा, या मार्गावरील प्रोजेक्ट संदर्भात फलक लावावा आदी मागण्यांचे निवेदन बाठे यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी साळुंके यांना देण्यात आले. यावेळी बोर तालुका मनसे अध्यक्ष आणि माजी पंचायत समिती सदस्य विलास बोरगे, वेल्हा तालुका अध्यक्ष दिगंबर चोरगे, वेल्हा पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, पुणे शहर अध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक रुपाली पाटील, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, विकास दांगट तसेच भोर-वेल्हा तालुक्यातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगितल्याप्रमाणे की हे सगळे जे डॉक्युमेंटरी आहे ते खरं सांगतात की नाही आधी बघितलं पाहिजे. 24 वर्ष लोकांना चालवण्यात देण्यापेक्षा केंद्र सरकारने स्वतःची व्यवस्था घ्यावी आणि ते हा जो पैसा आहे हा खरंच सरकारला मिळावा आणि मग त्यातनं त्यांनी विकासाची कामं करावी. आता तुम्ही जर बघितलं तर यांनी बीओटी तत्वावर दिलेलं आहे. यांची अक्षरशः लूटमार चाललेली आहे. यांना वेळोवेळी जरी निवेदन दिलं, आंदोलन जरी केलं तरी यांनी खोट्या तक्रारी 395 दरोडेखोराच्या या आंदोलन करणाऱ्यांवर टाकलेले आहेत. त्याच्यामुळे हे पैसे वसूल जरी झाले तरी ते म्हणजे 100 उदाहरणार्थ 100 कोटी एखाद्या प्रोजेक्टला खर्च झाला असेल तर त्याच्याऐवजी 900 कोटी लोकांकडनं घ्यायचे. ही कोणती पद्धत आहे? आणि या गोष्टीला आमचा विरोध आहे. खर्च वसूल झाल्यानंतर इथला टोल हा त्वरित बंद झाला पाहिजे होता. मागही आम्हाला आश्वासन देण्यात आलं की हा टोल नाका पुढे ढकलण्यात येणार आहे, पुढे ठेवणार आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. आंदोलन केलं की एक दिवस बंद ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सुरळीतपणे टोलची वसुली बेकायदेशीरपणे चालू असते. 24 वर्ष टोल बसणार आहे. त्या सरकारच्या ज्या काही गोष्टी चुका झालेल्या त्या सरकारने सुधारावा ना, म्हणून तर आम्ही सरकारच्या नावाने पण ओरडतोच आहे ना. आजपासून टोल बंद केला पाहिजे त्यांनी जर टोल बंद केला नाही तर ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्यात. केंद्र शासनाकडे त्यांना काय प्रस्ताव पाठवायचे, काय करायचं, सगळ्या प्रोसिजर कराव्यात. पण आजपासून टोल हा बंदच झाला पाहिजे. जर टोल बंद झाला नाही तर पुढच्या होणाऱ्या सगळ्या परिणामाची जबाबदारी इथल्या टोलवाल्यांची. आंदोलनाप्रमाणे आम्ही आता ते केंद्र शासनाचं जे धोरण आहे हे बीओटी तत्वावर बांधण्याचं, तर केंद्र शासनानं आम्ही आंदोलन त्यांचं हँडओव्हर करून केंद्र शासन याच्यावर योग्य तो विचार करून निर्णय देईल. कारण हे केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे आणि गॅझेट नोटिफिकेशनप्रमाणे आपण टोलिंग करत आहोत.
आणि टोल फी अधिनियम 2008 प्रमाणे याचं टोलिंग सुरू आहे. 24 वर्ष 1725 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे पूर्ण त्याचं प्रोजेक्ट कॉस्ट. आणि त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला यांनी 91 कोटी पर इयर द्यायचे आहे आणि त्याच्यात दरवर्षी 5% इन्क्रीमेंट आहे. 91 कोटी पहिल्या वर्षी, पुढच्या वर्षी 91 कोटी प्लस 5% असेल. आणि त्यांनी 6 लेनिंगचा खर्च याच्यातून करायचा आहे रिलायन्सने आणि 24 वर्षात त्यांनी टोल घ्यायचा. आत्तापर्यंत 200 कोटी 200च्या वरती कोटी झालेलं आहे. नाही, आता टोल वसुली जर बंद केली तर मग हा प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन करणं सरकारला शक्य होणार नाही. काय प्रोजेक्ट? कारण BOT तत्वावर आहे. याचं 6 लेनिंग करायचं आहे. त्याच्या बाजूने सर्व्हिस रोड आहेत, मेजर ब्रिजेस आहेत, फ्लायओव्हर्स आहेत, त्याच्यानंतर इतर उड्डाण पूल आहेत छोटे. तर याचा जो खर्च करायचा आहे तो खर्च BOT तत्वावर असल्यामुळे सरकार तर पैसे टाकत नाही. ते पैसे जे आहे ते रिलायन्स टाकते. त्यामुळे टोल बंद केल्यानंतर ते करणं शक्य होणार नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या स्त्रीभ्रूण हत्येच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच काही गर्भपात केंद्रे आणि सोनोग्राफी केंद्रांमध्ये बेकायदा गर्भपात करण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या घटनांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी सेंटरची तपासणी करून ज्या सेंटरमध्ये असे गैरप्रकार केल्याचे आढळून येईल त्या सेंटरवर तातडीने फौजदारी कारवाई करावी. बेकायदा गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी. या संदर्भात शिष्टमंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड, कांतीलाल गवारे, गणेश कुगळे, रमेश धर्मावत, प्रशांत जाधव, अविनाश शेख यांचाही सहभाग आहे. मंडई येथील रामेश्वर चौकात असलेल्या पिंपळाच्या झाडाला अडकलेल्या कावळ्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने यशस्वीपणे सोडवले. हा कावळा एका पतंगाच्या दोरेमध्ये अडकून झाडावर एका पंखाच्या आधारे लटकून पडला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनमध्ये चढून कावळ्याला खाली आणून त्याच्या पंखात अडकलेली पतंगाची दोरी ब्लेडने कापून काढली. यावेळी प्राणीमित्र संघटनेचे उमेश नाईक आणि मध्यवर्ती अग्निशमन केंद्राचे योगेश माने, संजय जाधव, शैलेश गोरे आदी उपस्थित होते. या कावळ्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले आहे. यावेळी मंडईतील या चौकात बघ्यांच्या गर्दीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.